पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर हा असलेला HP पेट्रोल पंप, या पेट्रोल पंपच्या टॉयलेटवर आपण आता सध्याला रिॲलिटी चेक करण्यासाठी आलो आहोत। भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काल विधान परिषदेमध्ये महिलांच्या स्वच्छतागृहाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आपण या पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील या HPच्या पेट्रोल पंपच्या असलेल्या टॉयलेटमध्ये आपण आलो आहोत। आपण आता याच लेडीज टॉयलेटमध्ये जे आहेत आता या ठिकाणी पाहणी करणार आहोत, नक्की या टॉयलेटची परिस्थिती नक्की काय आहे, याची दुरावस्था आहे की चांगल्या स्थितीत हे आहे, आपण हे पाहण्याचा जो आहे तो या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। आता आपण आत आल्यानंतर पाहू शकतो की अतिशय स्वच्छ असं हे स्वच्छतागृह जे आहे ते महिलांचं असलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळते। त्यात आपण प्रामुख्याने पाहिलं तर त्याच्या कड्या असतील त्या देखील सुस्थितीत असलेल्या पाहायला मिळतात। आपण कॅमेरामॅनला प्रयत्न करून आतून देखील दाखवण्याचा प्रयत्न करू की कशा प्रकारे कडी कोंड्या असतील किंवा काचा सुस्थितीत असल्याचं या ठिकाणी रोज पाहायला मिळत आहे। अतिशय समाधानकारक अशी परिस्थिती जी आहे ती आता या पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील याच पेट्रोल पंपावर असलेल्या आपल्याला एकूणच पाहायला मिळते। या रिॲलिटी चेकमध्ये जे आहे आता या पंपच्या टॉयलेटला जे आहे आता चांगले गुण मिळणार असल्याचं देखील या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं। त्यामुळे पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील या महिलांच्या टॉयलेट मध्ये जे आहे आता कुठलीही अस्वच्छता किंवा कडी नसल्याचं, काचा नसल्याचं कुठेही जे आहे ते आढळून आले नसल्यामुळे रिॲलिटी चेकमध्ये हा पंप जो आहे त्या ठिकाणी पास झालेला आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अभिजित सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।